हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं विनयास किचनमध्ये. आज मी व्हेज क्लब सँडविच करणार आहे. हे अतिशय फेवरेट सँडविच आहे माझं. अगदी पटकन होणारं आहे. गॅस न वापरता आपण पटकन असं व्हेज क्लब सँडविच बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 स्लाईस ब्रेड घेतलेले आहेत, त्याचे कडा कापून घेतलेले आहेत. आणि अर्थात ही आपली सँडविच करायचं म्हटल्यानंतर सँडविचची ही चटणी आहे. ह्याची रेसिपी मी मागे जेव्हा आलू मसाला सँडविच केली होती तेव्हा शेअर केली होती, तरी मी हवं तर परत सांगते. यामध्ये आपण कोथिंबीर, आलं, 2 लसणाचे पाकळ्या, थोडासा लिंबाचा रस, जिरं, मीठ आणि साखर हे सगळं घालून चटणी बनवलेली आहे. आणि मिरची, अर्थातच मिरची तुम्ही कमी जास्त कसे लहान मुलं खाणारे, मोठी खाणारे त्याप्रमाणे करू शकता. तिखटपणा जो आहे तो तुम्ही कमी जास्त करू शकता. आधी आपण ब्रेडला बटर लावून घेणार आहोत. ब्रेडला बटर लावून घेतलं आपण. आता ही चटणी आपण लावणार आहोत. व्हेज क्लब सँडविचला 3 स्लाईस असतात, जसं आपण बाहेर पाहतो आपण. दोन स्लाईसला आपण चटणी लावून घेणार आहोत. ही सर्वात खालची स्लाईस आहे, त्याच्यावरती स्लाईस केलेले टोमॅटो आणि काकडी, ह्याच्यावरती आपण सँडविच मसाला घालणार आहोत. सँडविच मसाल्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा, मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करीन. ह्याच्यावर आता चटणीचा दुसरा स्लाईस. या स्लाईसवरती आपण उकडलेला बटाट्याचे काप ठेवणार आहोत. खूप छान लागतं हे सँडविच. दरवेळी ग्रिल सँडविच, व्हेज सँडविच सारखं तो मसाला बनवणं शक्य होत नाही. ह्याच्यावरती पण आपण परत सँडविच मसाला स्प्रेड करणार आहोत. आणि जो वरचा स्लाईस आहे, तुम्हाला आवडत असेल तर चटणी लावा, नाहीतर नुसतंच बटरच्या स्लाईसवरती तुम्ही ठेवू शकता. या पद्धतीने आता आपण हे कट करून घेऊयात. कट करताना आपण आडवा ब्रेड आहे तो उभे 3 भाग करून घेणार आहोत आणि मध्ये 1 असा. आता आपण याचं प्लेटिंग करून घेऊयात. जसं आपण बाहेर खातो तसं मी इथे पेपर डिश घेतलेली आहे, त्या पद्धतीनेच सर्व पण करत आहे. वरून आता टोमॅटो केचप घालणार आहोत. आणि सँडविच म्हटलं की चीज शिवाय ते पूर्ण होत नाही, त्यामुळे आता वरून आपण चीज घालणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर परत वरून थोडासा सँडविच मसाला. अशा रीतीने अगदी 10 मिनिटांमध्ये आपलं मस्त असं व्हेज क्लब सँडविच तयार झालं आहे. अगदी जसं बाहेर आपण खातो तसंच. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.